रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खालापूर पंचायत समिती कार्यालयात मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी महाविकास परिवर्तन आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी एकत्रित या निवडणुकीसाठी महाविकास परिवर्तन आघाडी स्थापन केली असून या आघाडीला शेतकरी कामगार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचा देखील पाठिंबा मिळाला आहे. या आघाडीच्या वतीने वासंबे जिल्हा परिषद वार्डसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे संदीप मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच वासंबे पंचायत समिती प्रभागासाठी शिवसेना ठाकरे गटाचे रोशन राऊत तर रिस पंचायत समिती प्रभागासाठी काँग्रेसचे निखिल डवळे यांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना खालापूर पंचायत समिती परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. घोषणाबाजी, पक्षाचे झेंडे आणि नेत्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महाविकास परिवर्तन आघाडी एकसंधपणे निवडणूक लढवत असल्याचा स्पष्ट संदेश या शक्ती प्रदर्शनातून देण्यात आलाय. दरम्यान वासंबे आणि रिस परिसरात यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदललेली दिसून येत असून महाविकास परिवर्तन आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. विविध विचारधारांचे पक्ष एकत्र आल्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. महाविकास परिवर्तन आघाडीचे हे नवे समीकरण मतदारांच्या कितपत पसंतीस उतरते आणि शक्ती प्रदर्शनाचा फायदा प्रत्यक्ष मतपेटीत किती होतो याचा फैसला येत्या निवडणूक निकालाच्या दिवशीच होणार आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खालापूर.